दिवाणी स्वरूपाच्या दाव्यांमध्ये कोर्टाची नोटीस समन्स तुमच्या ईमेलवरती कधी तुमच्या व्हॉट्सॲपवरती सुद्धा येऊ शकतात आणि डबल टिक दिसली की सर्व्हिस झाली असं समजा। थांबा, काय खरं काय नियम आज एकदम सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊ। मुंबई उच्च न्यायालयाने बॉम्बे हायकोर्ट सर्व्हिस ऑफ प्रोसेस बाय इलेक्ट्रॉनिक मेल सर्व्हिस सिव्हिल प्रोसिडिंग अमेंडमेंट रूल 2025 नुसार सुधारणा केलेल्या आहेत। या सुधारणा ऑगस्ट 25, 2025 पासून लागू झालेल्या आहेत। नोटिफिकेशनचा दिनांक आहे 22 ऑगस्ट 2025। या सुधारित नियमानुसार आता सिव्हिल मॅटर जे आहेत त्यामध्ये ई सर्व्हिसच्या माध्यमातून कोर्टाची नोटीस असेल, समन्स किंवा इतर पेपर जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवणं, उदाहरणार्थ ईमेलने असेल किंवा कोर्टाच्या विशेष परवानगीने मग व्हॉट्सॲप किंवा इतर ॲप यांच्याद्वारे सुद्धा सर्व्हिस होऊ शकते। समजा तुमच्या बिल्डरवरती तुमच्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहे आणि तुम्ही बिल्डर विरोधात एखादा दिवाणी दावा दाखल केला। या दिवाणी दावा दाखल केल्यानंतर बिल्डरला ते समन्स लागू व्हायलाच कधी अगदी 6 महिने, 8 महिने, वर्ष लागतात, मात्र त्यांना जे समन्स आहे ते लागू होतच नाही। अशा परिस्थितीमध्ये मग दुसरा कोणता तरी मार्ग त्या ठिकाणी असायला पाहिजे। खरं तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं समन्स किंवा नोटीस पाठवण्याचा नियम हा 2000 सालीच व्हायला पाहिजे होता, जेव्हा IT ऍक्ट अस्तित्वात आला। हायकोर्टने त्याच वेळेस या नियमाचं अंगीकृत करणं गरजेचं होतं। खूप उशिरा हे उच्च न्यायालयाला सुचलेलं शहाणपण आहे, परंतु त्याचं आपण तरी सुद्धा स्वागत केलं पाहिजे। आता जर नोटीस समन्स हे तुमच्या विरोधी पक्षकाराला पोहोचलं नाही तर तुमचे वकील हे न्यायालयाकडे मागणी करू शकतात की नोटीस किंवा समन्स हे ईमेलद्वारे सर्व्ह केले जावेत। इन्स्टंट मेसेजिंगद्वारे जसं व्हॉट्सॲप असेल, टेलिग्राम असेल यांची परवानगी द्यावी आणि ती परवानगी घेऊन मग हे नोटीस आणि समन्स जे आहेत ते कोर्ट स्वतः पण सर्व्ह करू शकतं आणि तुम्ही याचिका करता सुद्धा करू शकता। हे जी ई सर्व्हिस सेवा जी आहे हे नियम सिव्हिल केसेससाठी लागू आहेत। हायकोर्ट आणि त्याच्या खालील जे काही सिव्हिल कोर्ट आहेत, दिवाणी न्यायालय आहेत, याच्यामध्ये या ई सेवेचा आता वापर होणार आहे। मात्र क्रिमिनल केसेससाठी याचा वापर केला जाऊ शकत नाही, करता येत नाही। हा निर्णय सर्वसामान्य माणसाच्या, सर्वसामान्य याचिकाकर्त्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, ज्यामुळे की जो वेळ जात होता तो वेळ आता वाचणार आहे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा उपयोग ज्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे तर त्याचा उपयोग करून न्यायनिवाडे लवकर होण्यास मदत मिळणार आहे। ई सेवा जी आहे त्याच्यामध्ये ईमेल असेल किंवा तुमचा व्हॉट्सॲप असेल तर या संदर्भामध्ये ते नोटीस किंवा समन्स त्या व्यक्तीला पोहोचलं हे निश्चित करण्यासाठी डिलिव्हरी स्टेटस असेल किंवा रीड रिसिट असेल, त्या संबंधित पक्षकाराचा प्रतिक्रिया असेल, व्हॉट्सॲप असेल तर डबल टिक, ब्लू टिक वगैरे हे पुरावे गणले जाणार आहेत, मांडले जाणार आहेत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ई सेवेतून ई सर्व्हिसद्वारे समन्स नोटीस पाठवल्यानंतर वकिलामार्फत तुम्ही एक ॲफिडेव्हिट जे आहे ते ॲफिडेव्हिट न्यायालयामध्ये सादर करू शकता। अमुक दिवशी अमुक नंबरवर, अमुक ईमेलवरती वगैरे त्याचा जो मथळा आहे तो अतिशय काळजीपूर्वक वर्णन केला पाहिजे की जे नोटीस, समन्स किंवा जे काही तुम्ही प्रोसेस इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केली असेल तर ते कशा प्रकारे केली याचं विस्तृत वर्णन करून ते शपथपत्र तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि मग कोर्ट ते मान्य करायचं किंवा नाही करायचं हे ठरवेलच, परंतु या नियमामुळे ते कोर्टाला आता मान्य करावं लागणार आहे। एक गोष्ट या ठिकाणी समजून घेण्यासारखी आहे की परवानगी न घेता, न्यायालयाची परवानगी न घेता व्हॉट्सॲप करून नोटीस समन्स सर्व्हिस झालं असं समजता येणार नाही। फक्त स्क्रीनशॉट ठेवून चालणार नाही तर सिस्टम रिपोर्ट लागणार आहे। रिसिट जास्त उपयोगाची असणार आहे, DSN अधिक उपयोगाचं असणार आहे आणि ॲफिडेव्हिट ऑफ सर्व्हिस म्हणजे IM वापरल्याबाबत ॲफिडेव्हिट ऑफ सर्व्हिस सुद्धा द्यावं लागणार आहे। हा व्हिडिओ माहितीपर आहे, प्रत्येक केस वेगळी असते। कृपया तुमच्या वकिलांचा सल्ला घ्या आणि व्हिडिओ ऐकला असेल, माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।